नमस्कार. मी रुपाली जोशी इंदोरहून. लेखिका सौ कुमुदिनी पवार यांचे आला संतांचा मेळा या पुस्तकातील संत जनाबाई चरित्र सादर करत आहे. भाग 4. देवाच्या गळ्यातलं रत्नपदक दिसत नव्हतं. मोत्याची माळही नव्हती. कुठं गेलं हे? कोणी चोरलं? प्रत्येकाच्या डोक्यात वेगळाच विचार येऊ लागला. देवाच्या अंगावरची वाकळ कुणाची याची चर्चा सुरू झाली. साऱ्या गावभर गडबड झाली. चौकशी झाली. वाकळ जनाईची निघाली. त्यामुळे जनाईवर देवाचे पदक व माळ चोरल्याचा आळ आला. सारी जण आश्चर्यचकित झाली. रात्रभर दरवाजा बंद. जना आत गेली तरी कशी? काहीतरी चमत्कार असावा. इकडे जना तिच्या घरात बावरून बसली होती. देव वाकळ घेऊन गेला. आता देवळात काय गोंधळ उडाला असेल याचा विचार करत होती. डोक्यात काहूर माजलं होतं. एवढ्यात हाक ऐकू आली. जने. जनाई घाबरली. कोण आहे? जने बाहेर ये. बाहेर बरेच लोक ओरडत होते. त्यांना बघून जनाई घाबरली. म्हणाली, कशाला आलात तुम्ही? देवाला कशासाठी एवढं भुलवलंस? लुबाडलंस तुझी वाकळ देवाच्या अंगावर. अगं, काय जादूटोणा केलंस काय? पांडुरंगाच्या अंगावरचं पदक नाही, माळ नाही. कुठं आहे? दाखव अगोदर. जना घाबरून ओरडली. पांडुरंगा शपथ, मला काही माहीत नाही. मी कशाला चोरू? मला खरंच माहीत नाही. तुम्ही जा. आम्ही तुझं घर शोधतो, म्हणत सर्वजण तिच्या झोपडीत शिरले. तिचे घरकुल उद्ध्वस्त करू लागले. एवढ्यात एका कापडातून माळ खाली पडली. ती पाहून भयभीत झालेली जना कोसळून खाली पडली. तिची शुद्ध हरपली. काही वेळानंतर शुद्धीवर आल्यावर तिनं पाहिलं तर अजूनही बरेच लोक उभे होते. थरथर कापत जनाई बोलली, मी मी नाही चोरी केली. काय द्याल ती शिक्षा भोगायला तयार आहे मी. चोरी करताना काही वाटलं नाही, आता कशाला बोलतीस? म्हणत काही जण तिला पकडून उभं राहिले. जनाई घायाळ झाली. नामदेवाकडे केविलवाण्या नजरेनं बघत म्हणाली, नामदेवा, तू तरी सांगून बघ. जमलेली माणसं काहीही ऐकून घ्यायला तयार नव्हती. ज्या पांडुरंगासाठी आईबाप सोडले, ज्या पांडुरंगासाठी सारं जीवन वाहिलं, त्याच पांडुरंगाचे अलंकार चोरल्याचा आळ जनाईवर आला होता. त्यामुळे जनाई बेभानपणे आक्रोश करू लागली. पांडुरंगाला बोल देऊ लागली. कसली परीक्षा बघायची ठरवली आहेस देवा? कपाळ पडवत पांडुरंगाला शिव्याही देऊ लागली. अरे विठ्या, अरे विठ्या, मूळ मायेच्या कारट्या, तुझी रांडरडकी झाली, जन्म सावित्राच उडाल्याली. रडता रडता म्हणाली, पांडुरंगा, पांडुरंगा, माझ्या अन्यायाच्या राशी पोटी घाल ऋषिकेशा. देवळात जाऊन तिनं पांडुरंगाच्या चरणाला मिठी मारली. लोकांनी तिला तिथून फरफटत ओढत चंद्रभागेच्या तीरावर नेलं. तिथं तिला सुळावर द्यायचं ठरवलं होतं. जनाई डोळे मिटून पांडुरंगाचा धावा करू लागली. पोटी घाल ऋषिकेशा, पोटी घाल ऋषिकेशा. एवढ्यात एक चमत्कार झाला. सारं वातावरण अबीर बुक्याच्या धुंद सुवासानं दरवळलं. कुठून वास येतोय याचा वेध घेत सारी जण असतानाच लोहशूळ विरघळला. त्या जागी अबीर बुक्का सांडला. बघणारे आश्चर्याने थक्क झाले होते. जनाई डोळे मिटून बसली होती. तिच्या डोळ्यातनं अश्रुधारा चालल्या होत्या. तिच्या ध्यानी होता फक्त पांडुरंग. आजूबाजूचा कोलाहल थांबल्याचे पाहून तिनं डोळे उघडले. तिला दिसला पांडुरंग. त्याच्या चरणावर डोके ठेवीत जना म्हणाली, देवा, तुम्ही होता तर हे असं का झालं? जनाला सुरावर द्यायसाठी जमलेली मंडळी तिचा जय जयकार करू लागली. त्यांच्याकडे पाहून जनाला इतका उद्वेग आला की तो सहन न होऊन ती परत बेशुद्ध पडली. नामदेवांनी राजाईनं तिला घरात नेलं. झाल्या घटनेनं जनाबाई फार फार कष्टी झाली. या दुःखाबरोबर तिच्या मनात एका आगळ्या सुखानं हुंकार दिला. पांडुरंग पाठीशी असता लोक काय म्हणतील याची पर्वा तरी का करावी? पांडुरंग माझा आणि मी पांडुरंगाची. पण एक मात्र खरं की अगदी कळवळून तिनं पांडुरंगाला सांगितलं, असला प्रसंग परत नको देवा. कष्टी झालेला जीव फिरून उभारी धरून जगू लागला. पांडुरंगही या पोरीला जीवापाड जपू लागले. प्रत्येक कामात मदत करू लागले. जनाई केर काढायला लागली की गोळा केलेला केराचा ढीग केव्हाच भरला जायचा. धुतलेल्या धुण्याचा पिळा व्हायचा. विस्कटलेल्या केसांची वेणी घातली जायची. विठ्ठलाचा जनीवरचा लोभ बघून रुक्मिणीमाई देवाला बोलू लागली, ही जनाई कोण आहे तुमची? उत्तर आलं, अगं, जनाई आपली घरची माहेरवाशीण, आपल्या आश्रयाला आलेलं अनाथ लेकरू ते. पंढरपूरची ही माहेरवाशीण जनाई एक दिवस चंद्रभागेत धुणं धुत होती. हे पाहून पांडुरंगानं आपला शेला तिला धुवायला दिला. जनाई हरखली. तुळशीवनात रागाळलेला पांडुरंगाचा शेला जना हलक्या हातानं धुवू लागली.
सारा आसमंत अबीर बुक्क्याच्या सुवासानं दरवळून गेला. जनाई शेला धुता धुता भुलून गेली. सारी चंद्रभागा सुवासित झाली. या सुवासाच्या नादानं नदीवर असणारे पुरुष, स्त्रिया, मुलं खुळावली. पांडुरंग दिसतोय का बघायला धावली. पण पांडुरंग कुठंच दिसत नव्हता. जना आपली मन लावून शेला धुवत होती. कुणाकडंही बघत नव्हती. लक्ष देत नव्हती. तिला हाका ऐकू येत होत्या. जना, ए जनाई! तिनं मान वर करून पाहिलं. कितीतरी लोक तिच्या भोवती गोळा झालेले होते. डोळे विस्फारून तिच्याकडे बघत होते. जना, तिनं काय म्हणून खुणेनंच विचारलं. कुणाचा शेला धुती आहेस? विठ्ठल देवाचा. देव कुठे आहे जना? समोरच उभे आहेत की. जनानं समोर पाहिलं, सभोवार पाहिलं. देव परत गेले होते आणि तिच्या हातातला अपूर्वाईचा शेलाही नव्हता. दुपारची वेळ होती. जनाई लिंबोणीखाली बसून विचार करत होती. जीवनाचा. विठ्ठलाच्या दर्शनाला आलेली जनाई विठ्ठलाचीच झाली. लहानपणापासून एकाकी असलेल्या जनाला दामाशेटीनं नामदेवानं आधार दिला. पांडुरंगानं सांभाळलं. जीवनातली सारी सुखदुःखे पांडुरंगाच्या पायाशी ठेवून जनाई जीवन जगत होती. उजाडलेला दिवस मावळत होता. ती जनाईच्या भक्तिसुखाचा वेगळा आविष्कार दावूनच. एक दिवस जनाई काम संपवून बसली होती. ब्रह्मानंदी टाळी लागली होती. एकामागे एक बोल बाहेर पडत होते. पंढरीनाथाचे कौतुक ओसंडून जात होते. सख्या पंढरीच्या राया घडे दंडवत पाया, ऐसे करी अखंडित शुद्ध प्रेम शुद्ध चित्त. वेध माझ्या चित्ता हाची लागो पंढरीनाथा, जावो ओवाळुनी जन्मोजन्मी म्हणे जनी. कितीतरी भावना बोलल्या झाल्या होत्या. या भावनांच्या आविष्कारांनी, या ओव्यांनी पंढरीनाथ खरोखरीच भुलून गेला होता. हातात दौत लेखणी घेऊन तो लिहायला बसला. जे काही कानावर पडले ते लिहून ठेवू लागला. पांडुरंग देवळात आणि जना घरात होती. या अलौकिक भक्तीच्या साक्षीला होते ज्ञानदेव. पंढरीनाथांच्या दर्शनाला ज्ञानदेव आले होते. पंढरीनाथांचे हे आगळे रूप, आगळे दर्शन त्यांना घडले होते. देवाच्या हातात लेखणी बघून ज्ञानदेव आश्चर्यचकित झाले. विचार करू लागले, तुमची कीर्ती, तुमचं मोठेपण आम्ही लिहायचं, आम्ही तुम्हाला ऐकवायचं देवा. देवा, तुम्ही काय लिहिता? देव हसून बोलले, जनाईच्या ओव्या. जनीचे शब्द भले वाटती रसाळ मजलागी. ज्ञानदेवाला काही क्षण जनाईचा हेवा वाटला. ज्ञानदेव देवळातून निघाले. नामदेवाकडे आले. जनाई घरी कुठंच दिसत नव्हती. ज्ञानदेव म्हणाले, नामदेवा, जनाई नाही का रे? केव्हा पाहिलंस तिला? नामदेवाला नवल वाटलं. ज्ञानदेवा, एवढा कसला आनंद झालाय तुला? नामदेवा, आज मी नवल देखलं. जनाईच्या ओव्या स्वतः पंढरीनाथ लिहित होते. मी स्वतः पाहिलंय. शेण्या थापायला गेलेली जनाई धावत आली. तिला बघून ज्ञानदेव म्हणाले, धन्य जनाई, धन्य. ज्ञानदेवांकडे नवलाने बघत जनाई बोलली, कशासाठी आज एवढं कौतुक? जनाई, अगं पंढरीनाथानं तुझे शब्द लिहिण्यासाठी हातात लेखणी घेतली होती. पाहून वाटलं, जनाई तू फार भाग्यवान. एवढ्यात या भक्तांच्या सुखसंवादात पंढरीनाथही सामील झाले. ज्ञानदेवा, जनीचं बोलणं आत्मसुखाचा आनंद आहे. तिच्या शब्दांनी मला काही वेगळीच ओढ लागते. म्हणून वाटलं हातात लेखणी घ्यावी. जीवनातला परमोच्च आनंदाचा क्षण जनाई अनुभवत होती. पंढरीनाथांच्या चरणाला आपल्या आनंदाश्रूंनी न्हाऊ घालीत होती. देवा, असंच अलौकिक भक्तिसुख अनुभवण्यासाठी पुन्हा पुन्हा मनुष्यजन्म मिळावा, एवढं एकच या जन्मीचं मागणं. सारं सारं मिळालं देवा. खरंच काही नको आता, खरंच काही नको आता. पांडुरंगाने अशीच आपली भक्ती आपणा सर्वांच्या पदरात घालावी, ह्या सदिच्छेसोबत संत जनाबाई चरित्राचा हा शेवटचा भाग आपण ऐकलात. धन्यवाद.